जय हिंद मित्रांनो, मी तुमचा मित्र पोलीस कॉन्स्टेबल मच्छिंद्र बारामते माय जॉब स्मार्ट्स या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, कारण येणारे सर्व व्हिडिओ हे आपण खास पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बनवणार आहोत. तसेच येणारी पोलीस भरती यामध्ये येणारे अतिसंभाव्य प्रश्न आपण मागील प्रश्नपत्रिकेमधून तसेच वेगवेगळ्या पुस्तकांमधून निवडक असे प्रश्न एकूण 20,000 प्रश्न घेणार आहोत. ते प्रश्न सराव तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर बघा. तर बघा मित्रांनो, आज आपण वन लाईन क्वेश्चन येणारे अतिसंभाव्य प्रश्न आपण महाराष्ट्राविषयी बघणार आहोत. सुरू करूया आजचा आपला पहिला प्रश्न. शिवाजी महाराजांचे जन्मस्थान टिंबटिंब येथे आहे. उत्तर आहे शिवनेरी. शिवनेरी कुठे मित्रांनो? पुणे जिल्ह्यामध्ये आहे शिवनेरी. जुन्नरजवळ हे शिवनेरी आहे. प्रश्न दुसरा. महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर कळसुबाई हे आहे. तसेच त्याची उंची आहे 1646 मीटर. हे कुठे आहे मित्रांनो? अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुका येथे आहे. तसेच अहमदनगर आणि नाशिक या बॉर्डरवर हे कळसुबाई शिखर आहे. प्रश्न तिसरा आहे मित्रांनो. महाराष्ट्राला 720 किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. प्रश्न चौथा. महाराष्ट्राची राजधानी मुंबई व उपराजधानी नागपूर ही आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे मित्रांनो. महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या एकूण किती आहे? महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या आहे 36. 36वा जिल्हा कोणता मित्रांनो? पालघर. पालघर हा ठाणे जिल्ह्यामधून वेगळा झालेला आहे 2014 मध्ये. प्रश्न क्रमांक 6. महाराष्ट्राने भारताचा किती टक्के भाग व्यापलेला आहे? उत्तर आहे 9.7% भाग महाराष्ट्राने भारताचा व्यापलेला आहे. प्रश्न क्रमांक 7. वायव्य भागात गुजरात राज्य व दादरा नगर हवेलीच्या सीमारेषा आहेत. महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात व दादरा नगर हवेलीच्या सीमा लागलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 8. महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहे. महाराष्ट्राला सर्वात जास्त लांब कोणत्या राज्याची सीमा आहे? तर ते आहे मध्य प्रदेश राज्य. प्रश्न क्रमांक 9. महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरखोल खाडीपर्यंत आहे. प्रश्न क्रमांक 10. विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठ्या संख्येने तलाव आढळतात. म्हणजेच गोंदिया जिल्हा हा तलावांचा जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 11. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मासेमारी ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चालते. महाराष्ट्रात सर्वात जास्त मासेमारी ही रत्नागिरीमध्ये चालते. प्रश्न क्रमांक 12. महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहे तर शहर ठाणे आहे. महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया, जे गोंदिया जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त तलाव, तर शहरामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त तलाव आहेत. प्रश्न क्रमांक 13. महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे मित्रांनो. महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात.
महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात. प्रश्न क्रमांक 15. महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक स्त्रियांचे प्रमाण कुठे आहे? रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. मित्रांनो, तुम्हाला जेवढे प्रश्न येत असतील ते कमेंट करायचे आहे शेवटी. प्रश्न क्रमांक 17 बघूया. महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे. सर्वात कमी घनतेचा जिल्हा हा कोणता आहे मित्रांनो? गडचिरोली. यामध्ये फक्त 16 ते 17 प्रति चौरस किलोमीटरमध्ये एवढेच लोक मिळतात. प्रश्न क्रमांक 18. महाराष्ट्रातील 100% साक्षर जिल्हा सिंधुदुर्ग, तर तालुका कोणता आहे? पन्हाळा. महाराष्ट्रातील 100% साक्षर जिल्हा सिंधुदुर्ग व तालुका आहे पन्हाळा. प्रश्न क्रमांक 19. महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा कोणता आहे? तो आहे मित्रांनो वर्धा. संपूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्ह्याला आहे. प्रश्न क्रमांक 20. महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर लोणी प्रवरानगर ह्या मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यामध्ये. तर कोणी सुरू केला मित्रांनो? विठ्ठलराव विखे पाटील यांनी पहिला सहकारी साखर कारखाना अहमदनगर येथील प्रवरा येथे सुरू केला. प्रश्न क्रमांक 23. महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे. महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे. प्रश्न क्रमांक 24 आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा म्हणून अहमदनगर जिल्हा ओळखला जातो. सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा म्हणून अहमदनगर जिल्हा ओळखला जातो. प्रश्न क्रमांक आहे 25. भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यामध्ये आहे. पहिले पक्षी अरण्य आहे भारतातील पहिले पक्षी अरण्य रायगड जिल्ह्यामध्ये कर्नाळा येथे. प्रश्न क्रमांक 26. महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस अंबोली सिंधुदुर्ग येथे पडतो. प्रश्न क्रमांक 27. पंढरपूर शहर भीमा नदीकाठी आहे. त्याला महाराष्ट्राची काशी असे म्हणतात. तर पंढरपूर येथे काय आहे? विठ्ठल रुक्माईचे मंदिर आहे. प्रश्न क्रमांक 28. गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा असे म्हणतात. गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा असे म्हणतात कारण ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. प्रश्न क्रमांक 29. प्रवरा नदीच्या खोऱ्यात कशाचे पीक घेतले जाते? प्रवरा नदीच्या खोऱ्यात ऊसाचे पीक प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात घेतले जाते. प्रवरा नदी कुठे आहे मित्रांनो? प्रवरा नदीचं उगमस्थान आहे अहमदनगरमधील अकोले तालुक्यातील रतनवाडी च्या शेजारी असलेले रतनगड या ठिकाणाहून प्रवरा नदीचा उगम होतो. प्रश्न क्रमांक 30. गरम पाण्याचे झरे
ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे आहेत. गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी या ठिकाणी आहेत. प्रश्न क्रमांक 31. जगप्रसिद्ध लोणार सरोवर हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. जगप्रसिद्ध लोणार सरोवर हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 32 आहे मित्रांनो. औरंगाबाद शहर हे 52 दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 33. पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहर हे बटाट्याच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहर हे कशासाठी प्रसिद्ध आहे? ते आहे बटाट्याच्या व्यापारासाठी. प्रश्न क्रमांक 34. महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्पाला नाथसागर असे नाव आहे. प्रश्न क्रमांक 35. कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून यास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे म्हणतात. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे कोणत्या धरणास म्हणतात? तर तो आहे कोयना धरण, कोयना प्रकल्प. प्रश्न क्रमांक 36. कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर असे म्हणतात. हा प्रश्न बऱ्याच वेळा विचारलेला आहे मित्रांनो. मागील प्रश्नपत्रिका तुम्ही चेक करा. प्रश्न क्रमांक 37. विदर्भातील नंदनवन असे चिखलदरा या थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात. विदर्भातील नंदनवन म्हणून चिखलदरा यास ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 38. विदर्भातील कॅलिफोर्नियाचा असे वरुड व चांदूर बाजार तालुक्याला म्हणतात. विदर्भातील कॅलिफोर्निया असे वरुड आणि चांदूर बाजार या तालुक्याला म्हणतात कारण तेथे जास्त संत्रा पिकवला जातो. त्यामुळे विदर्भातील कॅलिफोर्निया असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 39. महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ अमरावती येथे आहे. महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ ही अमरावती येथे आहे. प्रश्न क्रमांक 40. विदर्भातील प्रसिद्ध आनंदसागर हे शेगाव या ठिकाणी आहे. विदर्भातील प्रसिद्ध आनंदसागर हे कुठे आहे मित्रांनो? तर ते आहे शेगाव. प्रश्न क्रमांक 41. संत गजानन महाराजांची समाधी शेगाव जिल्हा बुलढाणा येथे आहे. संत गजानन महाराज यांची समाधी आहे शेगाव. प्रश्न क्रमांक 42. संत गाडगेबाबा विद्यापीठ हे अमरावती येथे आहे. संत गाडगेबाबा विद्यापीठ हे अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 43. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी मोझरी जिल्हा अमरावती येथे आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी ही मोझरी येथे आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. प्रश्न क्रमांक 44. संत गाडगेबाबांची समाधी ही अमरावती येथे आहे. प्रश्न क्रमांक 45. ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा हा रत्नागिरी येथे आहे. ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा हा रत्नागिरी येथे आहे. प्रश्न क्रमांक 46. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कुठे आहे मित्रांनो? ते आहे नाशिक येथे. प्रश्न क्रमांक 47. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ हे सुद्धा नाशिक येथेच आहे. प्रश्न क्रमांक 48. महाराष्ट्रात तोफखाना प्रशिक्षण शाळा ही देवळाली जिल्हा नाशिक येथे आहे. तोफखाना प्रशिक्षण शाळा. प्रश्न क्रमांक 49. पुणे ही कोणाची राजधानी आहे? पुणे ही पेशव्यांची राजधानी आहे.
प्रश्न क्रमांक 50 आहे मित्रांनो, कोल्हापूर येथे देशातील गुळाची बाजारपेठ आहे. कोल्हापूर येथे देशातील गुळाची बाजारपेठ आहे. प्रश्न क्रमांक 51, क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोण, जिल्हा रायगड येथे झालेला आहे. हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 52, मुंबई शहराला भारताचे टिंबटिंब असे म्हणतात. तर आहे पॅरिस असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 53, यशवंतराव चव्हाणांच्या समाधीस्थळात प्रीतिसंगम असे म्हणतात. प्रीतिसंगम हे कुठे आहे मित्रांनो? प्रीतिसंगम आहे सातारा जिल्ह्यातील कराड येथे. प्रश्न क्रमांक 54, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी ही नाशिक या ठिकाणी आहे. महाराष्ट्र पोलीस अकॅडमी ही नाशिक या ठिकाणी आहे. या ठिकाणी PSI आणि DYSP यांचं ट्रेनिंग चालतं. तसेच वेगवेगळे कोर्स महाराष्ट्र पोलीस घटकाचे या ठिकाणी चालतात. प्रश्न क्रमांक 55, नॅशनल डिफेन्स अकॅडमी ही खडकवासला, पुणे येथे आहे. नॅशनल डिफेन्स अकॅडमी ही खडकवासला, पुणे या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 56, महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम हा कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे वर्धा जिल्ह्यामध्ये. महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आणि विनोबा भावेंचा पवनार हे लक्षात ठेवा, वर्धा जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 57, शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड शहर ओळखले जाते. प्रश्न क्रमांक आहे 58 मित्रांनो, महाराष्ट्रात नाशिक येथे कुंभमेळा भरतो. हा प्रश्न बऱ्याच वेळा आलेला मित्रांनो. मागील प्रश्नपत्रिका चेक केल्या असता तुम्हाला हा प्रश्न मिळून येईल. प्रश्न क्रमांक 59, ज्ञानेश्वरांनी नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली. नेवासे हे ठिकाण कुठे आहे मित्रांनो? नेवासे हे अहमदनगर येथे आहे. प्रश्न क्रमांक 60, तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र आहे. तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र आहे. या ठिकाणी अणुशक्तीपासून वीज निर्मिती केली जाते. प्रश्न क्रमांक 61, भारतातील पहिला पेट्रो रसायन प्रकल्प हा तुर्भे या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 62, महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा आहे ठाणे. प्रश्न क्रमांक 63, आदिवासी जमाती आढळणारे जिल्हे. तर बघा, रायगड जिल्ह्यात कातकरी हे आदिवासी जमात आढळते. तर ठाणे जिल्ह्यामध्ये वारली, तसेच यवतमाळ जिल्ह्यामध्ये कोलम आणि अहमदनगर जिल्ह्यामधील अकोले तालुक्यात ही महादेव कोळी ही जमात आढळते. प्रश्न क्रमांक 64, विदर्भातील तलाव मालगुजारी या नावाने ओळखले जातात. विदर्भातील तलाव हे मालगुजारी या नावाने ओळखले जातात. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. तसेच असेच नवनवीन व्हिडिओ आणि मागील प्रश्नपत्रिकेमधील
प्रश्न बघण्यासाठी आपला चॅनल आधी सबस्क्राईब करा. तसेच येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला या चॅनलचा खूप फायदा होणार आहे. त्यामुळे आपल्या मित्रांना शेअर करा आणि महत्त्वाचे प्रश्न आहेत ते लिहून घ्या. थँक्यू.